नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार ओबीसी बहुजन पार्टीचे गोरख दशरथ आळेकर यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये म्हटले आहे की ओबीसी बहुजन पार्टीचे राष्ट्रीय नेते माजी आमदार प्रकाश अण्णा शेंडगे, डी.पी. मुंडे, तांडेल, बावकर आणि आव्हाड यांनी माझ्यावर विश्वास ठेवून मला ओबीसी बहुजन पार्टीची उमेदवारी जाहीर केली. सर्व ओबीसी बांधवांनी मला मतदान करतील अशी अपेक्षा बाळगून ओबीसी समाजावर गेल्या काही दिवसांपासून अन्याय आणि अत्याचार चालू आहे ते थांबवण्यासाठी आणि ओबीसी समाज भारत स्वतंत्र झाल्यापासून प्रस्थापितांचा गुलाम आहे, या गुलामीतून मुक्त करण्यासाठी मी ही उमेदवारी करत असून शेतकऱ्यांचे पाण्याचे प्रश्न, विजेचा प्रश्न आणि रस्त्याचा प्रश्न सोडवण्यासाठी, शेतीमालाला भाव मिळवून देण्यासाठी मी ही उमेदवारी करत आहे. ओबीसी समाजातील विलास कृष्णा क्षीरसागर, तारापूर नाला, तालुका पंढरपूर, जिल्हा सोलापूर येथील अपंग मुलाचा खून करून त्याची आत्महत्या आहे असं बनावट चित्र समाजासमोर आणलं. त्याचबरोबर ओबीसी बहुजन पार्टीचे अध्यक्ष माजी आमदार प्रकाश अण्णा शेंडगे यांच्या गाडीवर शाई फेकली. तसेच पंकजाताई मुंडे यांना प्रचार करताना गावोगावी त्यांना अपमानास्पद वागणूक देण्यात आली. त्याचबरोबर बीड जिल्ह्यातील सुभाष राऊत यांचे 3 स्टार हॉटेल जाळण्यात आले. तसेच आमदार संदीप क्षीरसागर यांचे घर जाळण्यात आले. तसेच दुधळे यांचे हॉटेल जाळण्यात आले आहे. आमचे सोनार बांधवांचे सोन्याचे दुकान जाळण्यात आले. फलटण येथे डॉक्टर B.K. यादव यांच्या हॉस्पिटलचं नुकसान करण्यात आलं. ओबीसी नेते शंकरराव लिंगे यांच्यावर झेरॉक्स मशीनची शाई फेकली. त्याने त्यांची 80% दृष्टी गेली आहे. मी गोरख दशरथ आळेकर अहिल्यानगर 37 मधून लोकसभेची उमेदवारी करत आहे. माझा अनुक्रमांक नंबर आहे 15. माझं चिन्ह आहे तुतारी. माझी जी तुतारी आहे ती सरळ तुतारी आहे, सरळ माणसाची सरळ तुतारी आहे. आता मित्रांनो, ही लोकसभा मी निवडणूक करत आहे. ही ओबीसी बहुजन पार्टीकडून मी ही उमेदवारी करत आहे. ही उमेदवारी करत असताना लोकसभा मतदारसंघातील जे प्रश्न आहेत ते प्रश्न जर पाहता आत्तापर्यंत प्रस्थापितांनी त्या प्रश्नाला बगल दिले आहे. ते प्रश्न सोडवणूक करण्याऐवजी त्या प्रश्नात वाढ करण्याचं काम त्या प्रस्थापितांनी केलं आहे. आमचे धनगर बांधव की त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी पालकमंत्र्याला निवेदन द्यायला गेले होते आणि निवेदन देत असताना त्या पालकमंत्र्याला, म्हणजे जे त्यावेळेस सोलापूरचे पालकमंत्री होते विखे साहेब, त्या ठिकाणी ते निवेदन देत असताना त्यांनी ते भंडारा त्यांच्या अंगावर किंवा त्यांना भंडारा लावण्याचा प्रयत्न केला. त्या ठिकाणी त्यांचे सुरक्षा रक्षक आणि विखे कुटुंबाचे जे कार्यकर्ते आहेत त्यांनी त्या धनगर बांधवाला गुराढोरासारखं मारलं. आमच्या पंढरपूरमधील एक तुळशी हे गाव आहे, ते गावाचं नाव माहीत नाही पण ते गाव आहे. त्या गावामध्ये माळी समाजाचा अपंग मुलगा त्या ठिकाणी एक मराठा लाख मराठा ज्यावेळेस घोषणा चालू होती त्या ठिकाणी ते उभं होतं. ते काय बोलता काहीतरी बोलला असेल, त्या राग त्या तिथल्या मराठा समाज बांधवांना आला आणि त्या मुलाला त्या ठिकाणी त्याचा खून करण्यात आला आणि ती फाशी दाखवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला. तिची सुद्धा CID चौकशी चालू आहे. आमचे न्हावी बांधव असतील त्यांची घरं जाळली, त्यांच्या गुरांचे जे वैरण असते, जे चारा असतो तो चारा जाळण्यात आला, त्यांचे गुरं सोडून देण्यात आली, त्यांच्यावर अमानुषपणे अत्याचार करण्यात आला. असा अनेक प्रकार आमच्या बांधवांच्या बाबतीत घडला आहे. आमचे पंकजताई मुंडे ओबीसी भाजपचे नेते आहेत. ते ज्यावेळेस लोकसभा लढवत आहेत त्या टायमाला त्यांना प्रचारात मराठा समाजाच्या दारात गेले असता त्यांना त्या ठिकाणून हाकलून लावण्यात आला आहे. प्रकाश अण्णा शेंडगे जे सांगलीमधून उमेदवारी करत आहेत त्यांच्या गाडीवर शाई फेकली, त्यांच्या गाडीवर चिठ्ठी लिहून टाकली की तुम्ही शांत राहा म्हणून. ओबीसीचे नेते छगनरावजी भुजबळ साहेब नाशिकमधून उमेदवारी करणार होते. नाशिकमधून ज्यावेळेस ते उमेदवारी करणार आहेत हे कळताच त्या ठिकाणचा जो मराठा बांधव आहे त्यांनी गावोगावी बोर्ड लावले. भुजबळ साहेबांच्या उमेदवारीला तीव्र असा विरोध केला. पर्यायानं भुजबळ साहेबांनी या उमेदवारीतून माघारी घेतली की आपलं करायलाच नको, आपल्यामुळे जर 2 समाजामध्ये द्वेष तयार होत असेल तर ही निवडणूक न केलेली बरी. अशा पद्धतीनं साहेबांनी सुद्धा त्या ठिकाणी माघार घेण्यास प्रवृत्त करणारा हा समाज आहे. आजपर्यंत ओबीसी समाजानं या समाजाला भरघोस असं मतदान केलं आहे. या समाजाला सगळे पद मिळवून द्यायचं काम ओबीसीने केलं आहे. परंतु आज हा प्रस्थापित मराठा समाज आहे, हा ओबीसीच्या मुळावर उठला आहे
आणि आज ओबीसी नेत्यांना एकेका ओबीसी नेत्याला टार्गेट केलं जात आहे। त्यामुळं माझी जी उमेदवारी आहे हे ओबीसींचं आरक्षणाचं रक्षण करण्यासाठी माझी उमेदवारी आहे। ही माझी जी उमेदवारी आहे हे ओबीसींना संरक्षण देण्याची उमेदवारी आहे आणि माझी उमेदवारी जी आहे ओबीसीमध्ये जे बनावट कुणबी तुम्ही घुसवण्याचा प्रयत्न करत आहेत ते बनावट कुणबींचं जे प्रमाणपत्र आहे ते रद्द करण्यासाठी माझी उमेदवारी आहे। त्यामुळं या येणाऱ्या कालावधीमध्ये 13 तारखेला सगळा ओबीसी बांधव, सगळा धनगर बांधव, सगळा वंजारी बांधव हा माझ्याबरोबर आल्याशिवाय राहणार नाही आणि येणाऱ्या 4 तारखेला मी गुलाल घेतल्याशिवाय थांबणार नाही।